हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. मी राणी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज खूप स्पेशल दिवस आहे कारण आज आहे माझ्या खुशीच्या शाळेचा पहिला दिवस. पण माझं बाळ अजूनही गाढ झोपलंय आणि उठायला अजिबात तयार तयार नाहीये. खरं सांगायचं तर काही कारणामुळे आम्ही तिची आधीच शाळा 1.5 महिन्यापूर्वी बंद केली होती. म्हणून मॅडमला आता लेट उठायची सवय लागली तर आता बघा ना, मी किती वेळेपासून तिला उठवते, "खुशी उठ गं बाळा, आज तुझा पहिला दिवस आहे शाळेचा." पण ती अजूनही झोपेतच आहे. चला तर मग तिचा फर्स्ट डे कसा जातो ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मॅडम काही उठायच्या मूडमध्ये नव्हत्या म्हणून त्यांनी तिला तशीच झोपेतून उचललं. कारण बघा ना 8:30 वाजले होते आणि 9:30ला शाळा. तिला तसंच उचलून डायरेक्ट बाथरूममध्ये घेऊन गेले आणि मी इकडे बाकीची सगळी कामं आवरत होते. आज तिचा शाळेचा पहिला दिवस म्हणून आमच्या दोघांनाही तिला शाळेत सोडायला जायचं होतं. ते म्हणाले, "तू लवकर-लवकर कामं आवरून घे, मी तिला तयार करतो." आणि खरंच अंघोळ घालणं, केस विंचरणं, तिची पूर्ण तयारी सगळंच त्यांनी केलं. पहिला दिवस असल्यामुळे युनिफॉर्म अजून मिळाला नव्हता म्हणून एक छानसा ड्रेस तिला घालून दिला आणि खरं सांगते मी सुद्धा कधी-कधी इतकं परफेक्ट तयार करत नाही तिला, पण तिच्या पप्पांनी एकदम छान अशी तयारी करून दिलेली. 2 छान वेण्या, एकदम मस्त असं रेडी करून दिलेलं होतं आणि खरं सांगू का, घरकाम, मुलांची जबाबदारी सांभाळताना जर नवऱ्याची साथ मिळाली ना, तर सगळं खूप सोपं वाटतं. रोज नाही जमत त्यांना, पण जेव्हा गडबड असते, कामं जास्त असतात, तेव्हा ते पूर्णपणे साथ देतात. तिची अंघोळ असो, तयारी असो, की तिचं जेवण सगळं हँडल करतात आणि त्यांना सगळं एकदम परफेक्ट पाहिजे. म्हणून थोडा वेळ जरी लागला तरी रिझल्ट एकदम मस्त असतो आणि आता माझं बाळ फुल रेडी झालंय आणि मी इकडे तिच्या टिफिनची तयारी करत आहे. शाळा फक्त 1च तासाची होती, पण टीचरने सांगितलं, "तुमची इच्छा असेल तर टिफिन द्या." कारण काय, एका मुलाने टिफिन उघडला ना, की बाकीच्यांनाही लगेच भूक लागतेच. मग मी विचार करत होते, की आज पहिलाच दिवस आहे, खुशीसाठी काय स्पेशल बनवू? तर मी तिच्यासाठी मस्त डाळीचे आणि रव्याच्या पिठाचे धिंडे बनवले आणि त्यात थोडंसं दही टाकलं, की टेस्ट तर एकदम छान अशी होते आणि तिला ते खूप आवडतात पण. आणि इकडे मी माझ्यासाठी कॉफी बनवली होती. पण आईची लाईफ म्हणजे काय, बसून शांतपणे कॉफी पिणं हे जमतच नाही. मी उभी-उभीच कॉफी पीत होते, तेवढ्याच तिचे पप्पा आले आणि ते म्हणाले, "अगं तू नीट बस, कॉफी तरी शांतपणे पी, मी बघतो बाकी सगळं." आणि खरंच असं आमचं टीमवर्क नेहमी चालू असतं. मी किचन हँडल करते आणि ते खुशीला. कधी मी शेफ, तर कधी ते सुपर डॅड आणि अशा छोट्या-छोट्या गोष्टींमध्येच खरं हॅपीनेस लपलेलं असतं ना. अजून तिला बुक्स वगैरे काही भेटलेले नव्हते म्हणून फक्त बॅग, टिफिन आणि पाण्याची बॉटल द्यायचं होतं. इकडे मी तिची पाण्याची बॉटल भरली आणि मी जे धिंडे बनवले होते ना, ते अजून टेस्टी लागायला पाहिजे आणि त्यांच्या मुलीने खायला पाहिजे म्हणून तिच्या पप्पाने त्याच्यावरती थोडंसं जाम लावून दिलं होतं. म्हणजे बघा ना, मी बनवते हेल्दी आणि ते बनवतात टेस्टी. तर असं घरातून निघायच्या आधी तिने देवांचे दर्शन घेतले. छोट्या-छोट्या हातांनी नमस्कार करताना खूपच गोंडस दिसत होतं माझं बाळ. आई म्हणून एक वेगळीच फिलिंग असते ना. बाळाच्या प्रत्येक नवीन सुरुवातीला देवाकडे एकच प्रार्थना असते, माझ्या बाळाला नेहमी खुश ठेवा. तिला नेहमी योग्य मार्गावर चालण्याची सद्बुद्धी द्या. तिचं आयुष्यात नेहमी आनंद राहावं आणि ती सुरक्षित राहावं. अजून काय पाहिजे प्रत्येक आई-वडिलांना? मग आम्ही दोघं तिला शाळेत सोडण्यासाठी निघालो आणि माझं बाळ तर पहिल्या सीटवर जाऊन बसलं नेहमीप्रमाणे पप्पांच्या बाजूला. तर एकदम एक्साइटेड मूडमध्ये होती आमची मॅडम. शाळेत पोहोचलो तर माझ्या मनात थोडीशी भीती होती. म्हटलं ही रडते की काय? राहते की नाही? पुन्हा म्हणायची की मला नाही थांबायचंय. असं भरपूर काही प्रश्न माझ्या मनात येत होते. पण तसं काहीच झालं नाही. ना ती रडली ना काही हट्ट. उलट मला मस्त असा बाय करून टीचरांचा हात धरून ती आतमध्ये गेली. स्कूलचं ॲडमिशन तर झालं होतं. पण तिचा जो रजिस्ट्रेशन फॉर्म होता आणि डॉक्युमेंट्स होते ते अजून सबमिट केलेले नव्हते. मग घरी येताना तो फॉर्म घेऊन आले. बघते तर काय 4-5 पानांचा फॉर्म. म्हटलं एवढा फॉर्म तर मी माझ्या पूर्ण ग्रॅज्युएशनमध्येही भरलेला नसेल. पण काय करणार सी पॅटर्न म्हटलं की काही रूल्स आणि रेग्युलेशन थोडे जास्तच असतात ना. मग मी तो फॉर्म वगैरे फिल केलेला. त्याच्यानंतर आम्ही तिला परत शाळेत घ्यायला गेलो. मला बघताच माझी खुशी इतकी एक्साइटेड झाली ना, तर पळतच आली माझ्याकडे आणि तिने आज ते ड्रॉइंग काढलेलं होतं. लगेच मला दाखवायला पण लागली. त्याच्यानंतर आम्ही तिचा फॉर्म वगैरे तिथं सबमिट केला
आधी आम्हाला असं वाटलं होतं, की आम्ही तिला या शाळेत नको टाकायला पाहिजे होतं. तर मी असं का म्हणते ना, ते तुम्हाला पुढे सांगतेच. पण काहीही असो, सुरुवात पण छान झाली आणि आजचा दिवस पण तिचा शाळेचा एकदम मस्त गेला आणि देवाकडे एकच प्रार्थना आहे, की असाच प्रत्येक दिवस माझ्या बाळासाठी आनंदी आणि सुंदर जावो. तिची जेवढी स्कूल फीस होती ना, तर त्याच्या 80% फीस आज आम्ही क्लिअर केली होती. म्हणून आज शाळेमधून तिला फुल किट मिळालं. नोटबुक, वर्कबुक, क्राफ्टिंग आयटम्स, युनिफॉर्म, बॅग, शूज म्हणजे सगळं काही त्यांनी शाळेमधूनच दिलेलं. आम्हाला घरी काहीच घ्यायची गरज नाहीये. तर हे सगळं बघताना मनात खूप वेगळे विचार येत होते. कारण खरं सांगू का, मी आणि तिचे पप्पा दोघंही अगदी एकदम साध्या शाळेत शिकलेलो आहोत, मराठी मीडियममधून. म्हणून सुरुवातीला आम्हाला असं वाटत होतं, की आपण तिला एवढ्या मोठ्या शाळेत टाकू नये. सी पॅटर्न. कारण खर्च जास्त आणि मिडल क्लास लाईफमध्ये प्रत्येक गोष्ट विचार करूनच करावी लागते ना. म्हणून आम्ही आधी खूप शाळा बघितल्या मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, पण कुठे शिक्षण स्ट्राँग नव्हतं, तर कुठे मुलांकडे व्यवस्थित लक्ष दिलं जात नव्हतं. आणि आजकालचं वातावरण बघता विशेषतः मुलींच्या बाबतीत मनात एकच भीती कायम असते. म्हणून शेवटी आमची सर्वात मोठी प्रायोरिटी काय झाली माहिती आहे का? तिची सेफ्टी. आणि इथे ती आम्हाला खूप स्ट्राँग वाटली. शाळेमध्ये प्रॉपर सिक्युरिटी आहे, टीचर्स आहेत, वॉचमन्स आहेत, लहान मुलींना वॉशरूमला घेण्यासाठी वेगळ्या लेडीज आहेत आणि कोणाच्याही परमिशन शिवाय आतमध्ये कोणालाही जाऊ देत नाही. म्हणून आम्हाला एक पीस मिळाला आणि म्हणूनच फक्त आम्ही नाव मोठं आहे म्हणून नाही, तर सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही तिला या शाळेत टाकलं. आणि एक सांगू का, शिक्षण फक्त शाळेवर डिपेंड नसतं, तर ते मुलांवरही डिपेंड असतं आणि त्याहून जास्त पालकांवर. आपण घरी काय शिकवतो, कसे संस्कार देतो, हे पण तितकंच महत्त्वाचं असतं. मला एवढंच माहिती आहे, माझी मुलगी हुशार आहे, ती ऐकते आणि शिकते सुद्धा. माझ्यासाठी एज्युकेशन इम्पोर्टंट आहेच, पण तिची सेफ्टीही महत्त्वाची आहे आणि तिचं हॅपीनेस त्याहूनही जास्त इम्पोर्टंट आहे. आम्ही दोघांनी विचार केलेला, की हा आपला वेळ राहिलेला नाहीये. जसं आपल्या लहानपणी होतं ना, तसं आता काहीच राहिलेलं नाहीये. वेळ बदलत चाललाय आणि माणसंही बदलत चालली आहेत. म्हणून त्या हिशोबाने आपल्यालाही आपले विचार बदलावे लागतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलीचा विचार करूनच आम्ही तिचं या शाळेत ॲडमिशन केलं. म्हटलं ठीक आहे, फीस थोडी जास्त जाईल, पण सेफ्टी मिळेल, एज्युकेशन प्रॉपर मिळेल आणि आजकाल दोन्ही इक्वली इम्पोर्टंट आहेत. कारण एक गोष्ट खरी आहे, आता काळ असा आलाय, की फक्त मुलांनाच नाही तर मुलींनाही स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं आहे. आधी काय मुलगा शिकला पाहिजे असं वाटायचं, पण आता प्रत्येक मुलगी स्ट्रॉंग आणि इंडिपेंडंट झाली पाहिजे. म्हणून आम्ही दोघांनी ठरवलं, आपल्याला खूप मोठा बँक बॅलन्स साठवायचा नाहीये, पण आपल्या मुलीचं एज्युकेशन स्ट्रॉंग करायचं आहे. त्यासाठी थोडी काटकसर करावी लागली तरी चालेल, पण तिचं फ्युचर स्ट्रॉंग असायला पाहिजे. खूप जणांनी सांगितलं, "कशाला एवढी महागडी शाळा, दुसऱ्या ठिकाणी टाका." पण आम्ही सगळ्या गोष्टीचा विचार केला, तिच्या फ्युचरचा विचार केला आणि शेवटी तिच्यासाठी योग्य वाटलं तोच डिसिजन घेतला. पैसे साठवून काय उपयोग जर मुलांचे भविष्य सिक्युअर नसेल तर? म्हणून लोकं काय म्हणतील याचा विचार नाही केला. फक्त माझ्या मुलीच्या भविष्याचा विचार केला. कारण लोकं बोलतात आणि विसरतात, पण निर्णयाचे परिणाम आपल्यालाच आयुष्यभर भोगावे लागतात. तर हे आहे माझ्या बाळाने पहिल्या दिवशी बनवलेलं सुंदर असं ड्रॉइंग. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता छान अशी सुरुवात तर झालेली आहे. आता पुढे फक्त शाळेची नाही तर आमचीही जबाबदारी आहे. तिचे पप्पा दिवसभर जॉबमुळे घरी नसतात. पण संध्याकाळी आले की तिच्यासाठी टाईम काढतात, तिच्यासोबत खेळतात, तिचा अभ्यासही घेतात. कारण ती अजून लहान आहे. आम्हाला तिचं बालपण हिरावून घ्यायचं नाहीये. म्हणून मी तिचं छोटंसं असं टाईम टेबल पण ठरवलं आहे. खेळायचं कधी, टीव्ही कधी बघायची, अभ्यास कधी करायचा, तिला बाहेर गार्डनला पण खेळायला घेऊन जाते. दिवसभर फक्त अभ्यासच नाही तर खेळणं, हसणं, एन्जॉय करणं हे पण तितकंच गरजेचं आहे. तर मंडळी, तुम्हाला माझे विचार कसे वाटले आणि मुलीबद्दल आम्ही घेतलेला निर्णय तुम्हाला योग्य वाटला का? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा. मला खरंच तुमचे ओपिनियन्स जाणून घ्यायला खूप आवडेल, कारण आपण सगळे पालक एकमेकांकडूनच खूप काही शिकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या. बाय.